नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुद्र गायकवाड स्वागत करतो तुमचं धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत अद्रक पीक व त्यामध्ये घेतले जाणारे आंतरपीक आणि आजचे अद्रक बाजारभाव। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात, येथे अद्रक लागवड केलेली होती व आज ते अद्रक काढणे चालू आहे। आपण बघू शकतात, येथे अद्रक काढणे चालू आहे। इतक्या लवकर अद्रक काढण्याचे मुख्य कारण म्हणजे एकच आहे, ते म्हणजे अद्रकीला आलेली सड। खूप प्रमाणात खर्च करूनही अद्रकीची सड काही थांबत नव्हती, त्यामुळे अद्रक काढणे हा एकच पर्याय आता शिल्लक आहे। काळी जमीन असल्यामुळे या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळे जमिनीमध्ये बुरशीचे प्रमाण हे वाढतच जाते। ओलावा कमी न झाल्यामुळे जमिनीत वापसा येत नाही व बुरशीचे प्रमाणही कमी होत नाही। थंडीचे प्रमाण वाढले तरीही अद्रकीची सड चालूच होती, त्यामुळे अद्रक काढणे हाच पर्याय शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला। तर मित्रांनो, आपण बघू शकतात, जितक्या प्रमाणात चांगला माल निघालेला आहे, तितक्याच प्रमाणात सडलेला मालही निघालेला आहे। दोन्ही मालांचे भाव एकसारखे नसल्यामुळे शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होते। मित्रांनो, आपण बघू शकतात, या ठिकाणी जी खराब झालेली अद्रक आहे त्यामध्ये अळीचे प्रमाण हे खूप प्रमाणात दिसत आहे। मित्रांनो, हा जो अद्रकीचा गंज आहे हा पूर्णपणे खराब झालेला आहे। याच्यात शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान होते। या ठिकाणी अद्रक काढण्यासाठी MP चे लेबर आलेले आहे। यामध्ये आंतरपीक म्हणून मक्का या पिकाची लागवड केलेली आहे। आपण बघू शकतात, किमान आपला झालेला खर्च तरी निघावा या अपेक्षा शेतकऱ्यांची झालेली आहे। मक्का या पिकाला जर का बऱ्यापैकी भाव मिळाला तर या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आधार मिळू शकतो। त्यामुळे अद्रक या पिकामध्ये मक्का हे आंतरपीक घेतल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा तरी धीर मिळेल। मित्रांनो, अद्रकीच्या आजच्या भावाविषयी बोलायचं झालं तर आजचा सौदा हा 3300 रुपये प्रति क्विंटल झालेला आहे व खराब माल 700 रुपये प्रति क्विंटल। धन्यवाद।